मोरदड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक प्रक्रिया 2022 ची नुकतीच पार पडली। या निवडणुकीत चेअरमनपदी माधवराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी गोरख पाटील यांची बिनविरोध निवड। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 8 जुलै 2022 रोजी सकाळी 12 वाजता धुळे शहरातील धुळे तालुका उपनिबंधक कार्यालय या ठिकाणी मोरदड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळेस निवडणूक अधिकारी म्हणून आशा सोनार यांनी कामकाज पाहिले, तर यावेळेस निवडणूक अधिकारी आशा सोनार, संदीप विधाते, सचिव विलास सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सदर चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणूक घेण्यात आली। यावेळी चेअरमन पदासाठी माधवराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी गोरख पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तर यावेळेस गटप्रमुख, पॅनल प्रमुख सरपंच गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनात सदरची निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळेस दगा पाटील, मगन मराठे, रोहिदास मराठे सर्वांचे सहकार्य लाभले। तर यावेळेस सभासद रमेश कोडी, सुदाम पाटील, बाबूराव मराठे, अमोल पाटील, भीमराव पाटील, नंदकिशोर मराठे, रघुनाथ पाटील, दगा पाटील, माधवराव चांभार, गोरख पाटील, सिंधुबाई पाटील, भिकुबाई पाटील आदी सर्व सभासदांचे सहकार्य लाभले। तर येत्या काळात शेतकऱ्यांसाठी विविध समस्या सोडवणे, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी बी बियाणे केंद्र उभारणे असे विविध कार्य केले जाईल असा विश्वास या ठिकाणी गटप्रमुख सरपंच गोविंद पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। गावाची कार्यकारी विकास सोसायटी बिनविरोध निवडणूक झाली होती आणि आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवडणूक बिनविरोधच झाली। त्याच्यामुळे सगळ्या उमेदवारांचं, सदस्यांचं, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचं सगळ्यांचं मी मोरदडच्या गावाच्या वतीने तसंच आमच्या सगळ्या टीमच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीस त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यकारी विकास सोसायटीच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना परत सदस्यांना असं प्रत्येकाला जास्तीत जास्त जेवढं अनुदान देता येईल सोसायटीकडनं आणि कर्ज वाटप करता येईल, काही औषधं, खतं यांची उपलब्ध करून देण्यात आम्ही प्रयत्न करू सगळे मिळून आणि गावकऱ्यांना चांगल्या सोसायटीची एकमेव अशी सोसायटी आम्ही निर्माण करू। चांगल्या लोकांना फायदा झाला पाहिजे या हिशोबाने आम्ही प्रयत्न करू। सगळ्यांचे मनापासून आभार।